नमस्कार, स्वागत आहे तुमचे आपले यूट्यूब चॅनेल ESP किचन गार्डनिंगमध्ये। तुम्ही इथे पाहू शकता या दोन वस्तूंच्या वापरामुळे कुंडीमध्ये लावलेल्या माझ्या भेंडीच्या रोपावरती खूप सारे भेंड्या लागलेल्या आहेत आणि मुख्य म्हणजे खत म्हणून ज्या दोन वस्तूंचा मी वापर केलेला आहे त्या आपल्या घरामधीलच आहेत। तर त्या दोन वस्तू कोणत्या, त्याचा वापर कसा आणि किती प्रमाणामध्ये करायचा हे आपण भेंडीच्या झाडाची काळजी कशी घ्यायची, त्यासाठी कोणती कामे करायची याची देखील माहिती आपण व्हिडिओत पाहणार आहोत। तर त्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा आणि जर तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक व चॅनेलला सबस्क्राइब करायला मात्र अजिबात विसरू नका। भेंडी ही उन्हाळा आणि पावसाळा या दोन्ही सीझनमध्ये खूप चांगली येते, मात्र उन्हाळ्यामध्ये भेंडीच्या वाढीसाठी हे वातावरण अनुकूल असल्यामुळे त्याची वाढ ही चांगली होते आणि वाढ चांगली झाली की भेंड्या देखील त्याच्यावरती खूप साऱ्या ह्या लागत राहतात। मात्र जेव्हा आपण कुंडीमध्ये या भेंडीची लागवड करतो तेव्हा माती ही सुरुवातीला चांगल्या प्रतीची भुसभुशीत तयार करणे हे आवश्यक असते, तरच ही रोपे ही चांगली वाढतात आणि पुढे जाऊन खूप साऱ्या भेंड्या देखील हे लागत राहतात। तर त्यासाठी माती तयार करताना 40% ही साधी माती, 30% मुरमाड माती आणि 30% कोणते एखादे नायट्रोजन युक्त खत म्हणजे त्यामध्ये तुम्ही शेणखत, गांडूळ खत, कंपोस्ट यासारख्या खतांचा हा वापर करू शकता। अशा प्रकारे माती तयार करून त्याच्यामध्ये जर तुम्ही हे भेंडीचे बी लावले तर त्याची वाढ ही चांगली होते। भेंडी लावण्यासाठी ही कुंडीची निवड कशी करावी, जर तुम्ही एक रोप लावणार असेल तर त्यासाठी 10 बाय 10 एवढ्या एका कुंडीची ही निवड करावी आणि एका कुंडीमध्ये हे एकच रोप लावावे म्हणजे ते झाड हे चांगले वाढेल। भेंडीच्या या वाढीसाठी भरपूर ऊन मिळणे हे आवश्यक असते, त्यामुळे कुंडीमध्ये जेव्हा तुम्ही हे बी लावता तेव्हा ती कुंडी अशा ठिकाणी ठेवायची ज्या ठिकाणी याला दिवसभर भरपूर असे हे ऊन मिळेल, तरच हे झाड चांगले वाढते। भेंडीची बी लावल्यानंतर एक 12 ते 15 दिवसामध्येच तुम्हाला ही अशा प्रकारे एवढी रोपे ही मोठी झालेली ही दिसून येतील, म्हणजेच त्याच्यावरती 4 ते 5 पाने ही आलेली आहेत। मी या ठिकाणी हे मोठ्या ग्रो बॅगमध्ये म्हणजे 16 बाय 16च्या ग्रो बॅगमध्ये ही 8 ते 10 रोपे ही भेंडीची ही लावलेली आहे। आता एवढी रोपे झाल्यानंतर त्याची चांगली वाढ होण्यासाठी त्याला कोणतेही एखादे नायट्रोजन युक्त खत म्हणजे शेणखत किंवा गांडूळ खत देणे हे आवश्यक आहे, कारण या खतातील नायट्रोजनमुळे आपली झाडे ही चांगली वाढतील आणि झाड चांगले वाढले की त्याच्यावरती फुले आणि फळे देखील ही जास्त लागण्यासाठी ही मदत होईल। तर मी या ठिकाणी हे शेणखत हे वापरलेले आहे। शेणखत जेव्हा तुम्ही झाडांना खत म्हणून वापरता तेव्हा ते नेहमी जुने आणि चांगले कुजलेले घ्यावे म्हणजे झाडांना चांगला फायदा होतो। भेंडीचे बी हे कुंडीत लावल्यापासून 40 ते 45 दिवसामध्ये म्हणजे हे झाड 1 ते 1.5 फूट उंचीचे झाले की त्याच्यावरती हे फुले यायला ही सुरुवात होते आणि झाडावरती फुले यायला सुरुवात झाली की झाडांना जास्त खतांची म्हणजेच पोषक तत्वांची ही आवश्यकता असते। झाडांना खते दिली तरच ह्या ज्या फुले आहेत त्याचे फळांमध्ये हे रूपांतर होण्यासाठी ही मदत होते आणि जे भेंडीचा आकार आहे तो देखील हा मोठा होतो। तर झाडावरती भरपूर भेंड्या लागण्यासाठी मी ज्या दोन वस्तूंचा वापर केलेला आहे त्यातील ही जी पहिली वस्तू आहे ती म्हणजे ह्या बटाट्याच्या ह्या साली आहेत। बटाट्याच्या साली या झाडांसाठी अतिशय उपयुक्त अशा आहेत, कारण याच्यामध्ये झाडांना भरपूर फुले फळे लागण्यासाठी ज्या घटकांची पोषक तत्वांची म्हणजे जे पोटॅशियम, फॉस्फरस यासारखे जे घटक असतात ते मुबलक प्रमाणामध्ये असतात, त्यामुळे याचा वापर जर तुम्ही या झाडांना खत म्हणून केला तर झाडावरती भरपूर अशा ह्या भेंड्या लागतील। याचा खत म्हणून वापर करताना तुम्ही ह्या ज्या साली आहेत त्या अशाच मातीमध्ये मिक्स करू शकता किंवा याच्यापासून लिक्विड खत तयार करून दिले तरी देखील हा चांगला फायदा होतो। त्यानंतर ही जी मी दुसरी वस्तू घेतलेली आहे ती म्हणजे ही अंड्याची टरफले आहेत। अंड्याची टरफले देखील झाडांसाठी अतिशय फायदेशीर असे आहेत, कारण याच्यामध्ये जे कॅल्शियम, प्रोटीन यासारखे जे घटक असतात त्यामुळे आपली झाडे ही चांगली वाढतात। झाडावरील फांद्या सुदृढ मजबूत होण्यासाठी याचा चांगला असा हा फायदा होतो। झाडावरील फांद्या ह्या जेवढ्या मजबूत असतात तेवढीच त्या झाडावरती भरपूर फुले फळे लागण्यासाठी ही मदत होते। त्याचबरोबर झाडाची पाने देखील हिरवीगार मोठ्या आकाराची होतात। झाडाची पाने ही जेवढी निरोगी तेवढीच आपली झाड देखील हे निरोगी असतात। आता ह्या ज्या आपण बटाट्याच्या साली आणि अंड्याची टरफले घेतलेले आहेत याचा खत म्हणून वापर करण्यापूर्वी झाडाच्या कुंडीतील जी माती आहे ती हलवून थोडी मोकळी करायची आणि नंतरच ही जी साली आहेत त्या मातीमध्ये आपल्याला मिक्स करून घ्यायच्या आहेत। भेंडीच्या झाडाला हे पाणी देताना देखील हे प्रमाणशीर द्यायचे, म्हणजे आता उन्हाळ्यामध्ये
या झाडाला हे दररोज पाणी देणे हे आवश्यक आहे। कुंडीतील माती ही कधीही सुकू द्यायची नाही। कुंडीतील मातीमध्ये हा ओलावा राहणे हे आवश्यक आहे, कारण जर पाणी कमी मिळाले तर झाडे सुकण्याची शक्यता असते। तर अशा प्रकारे ह्या बटाट्याच्या साली आणि जे अंड्याची टरफले आहेत ती मातीमध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि वरून भरपूर असे हे पाणी द्यायचे। त्यामुळे या सालीतील जी पोषक तत्वे आहेत ती हळूहळू मातीमध्ये व्यवस्थित मिक्स होतील आणि आपल्या झाडाला त्याचा चांगला असा हा फायदा होईल। तर अशा प्रकारे आपल्या घरातीलच काही वस्तूंचा वापर करून देखील आपल्या झाडावरती भरपूर अशी फळे तुम्ही मिळवू शकता। तर कसा वाटला व्हिडिओ मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय।